आज 3 डिसेंबर. आजचा जो आपला व्यायाम असणार आहे 15 मिनिटाचा, आपण 15 मिनिटात चालू केला आहे. त्याला पाण्याची बॉटल आणि खाली खाली काहीतरी मऊ अंतरायला घ्या. पोटाचं संपूर्ण बॉडीचा व्यायाम असणार आहे. 15 मिनिटाचा असेल. सुरुवातीला आपण वॉर्मअप करतो, मॅडम काउंट करतील. टायमर लावलेला आहे. फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 जे नवीन आहेत 7 त्यांनी 8 7 करा. पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल बघा, 10 फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर. 1 फुल एनर्जेटिक राहायचं, फुल 3 पॉझिटिव्ह. 4 5 6 7 8 9 10. पाठीमागून हात पुढं. 1 2 3 पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं आहे. 6 7 8 9 10. नवीन लोकांनी 7 करा. 1 पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर. 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 दिवसाची सुरुवात आपण 9 स्वतःपासून करतोय. 10. त्यामुळं तुम्ही ज्या काही निसर्गाला मानत 1 असाल, ब्रह्मांडाला मानत असाल, कोणत्याही 3 एखाद्या 4 शक्तीला मानत असाल, 5 त्याला आभार माना. 6 कारण एवढी छान सुरुवात आपण आपल्यापासून करत आहोत. 10. उलट दिशेने. ज्यांचं गुडघं दुखतात त्यांनी 2 रोटेशन करू नका. 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिल्यांदा ज्यांच्यापाशी व्हिडिओ आलाय, पहिल्यांदाच करतायत, त्यांनी 7 करा. व्यायामाची सवय नसेल 4 तर. 5 6 7 8 9 10. पायाचं अंतर. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आयास उभं राहायचं साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 30 जंप करतोय. जे नवीन आहेत त्यांनी 10 करा. गुडघा नकळत बेंड पाहिजे, स्ट्रेट गुडघा नको. ठीक आहे. हां, चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं. ओके. तर आता आपला वॉर्मअप झाला. आता आपण वर्कआउट चालू करतोय. सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे, ज्यांची स्ट्रेंथ जशी आहे त्या पद्धतीने करायचं. तुमचे 90% 95% 100% हे जे कमेंट बघून, त्यामुळे आपण पुढचं टायमिंग वाढवलंय. पुढच्या वर्कआउटचा स्टेप पण वाढवलं, थोडे ॲडव्हान्स करायला लागलोय. तुमची स्ट्रेंथ कळेल जशी समजेल तसं. काळजी घ्या नवीन लोकांनी. ह्याच्या अगोदर बरेच दिवस आपले व्हिडिओ चालू आहेत. हळूहळू करा. ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघून सुरुवात करा. हा व्हिडिओ पहिल्यांदा आला असेल तर. कारण एकदम उद्यापासून दुखू नये. आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. एकाच दिवशी वर्कआउट हाय केला उपयोग नाही. ठीक आहे. पाण्याची बॉटल भरलेली असावी. हां, सुरुवात. 1 2 3 नवीन लोकांनी एवढंच करा. 4 नवीन लोकांनी 5 जरा जुने झाले तर पुढे गुडघा, बाकीच्या गुडघा वर येऊ द्या. 9 जे 10 पूर्ण जुने झालेत 9 गुडघावर. 8 7 व्हेरी गुड. 5 4 गुडघावर येऊ द्या. 2 1. नवीन लोकांनी स्टेप बघा, कोणतीही स्टेप असू दे, एवढंच घ्यायचं. त्याच्या पुढच्या लोकांनी एवढाच गुडघावर. त्याच्यानंतर जे जुने आहेत त्यांनी वर येऊ दे. कारण हा पूर्ण भाग ताणला जाणार आहे. तो आत्ता काही नाही, बॉडी गरम झाली, उद्या त्याला दुखणार आहे. ठीक आहे. पाण्याची बॉटल घ्यायची आणि साईडला. हां. 2 नवीन लोकांनी एवढा ताण देऊ नका. 4 5 6 7 8 9 10. नवीन लोकांनी एवढं केलं चालतंय, पूर्ण ताण देऊ नका. कारण उद्या ज्यावेळेस ताण बसतो त्यावेळेस परत नंतर व्यायाम झाला की जो मसल आकुंचन पावलाय तो आकुंचन प्रसन्न पावणे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 त्यामुळे तो ताण निघून गेला की जसं जसं रिकव्हरीला पडेल 5 तसं दुखायला चालू होणार. मग 6 सवय लागेपर्यंत कमी. 8 9
10. आता नवीन लोकांनी जो मधला ब्रेक आहे ते तुम्ही माहिती सांगतोय त्यामुळे तुमचा पण वेळ जाणार नाही. नवीन लोकांनी एवढंच करायचं, एवढंच. जो त्याला जुने झालं त्यांनी थोडा गुडघा पुढं, बाकीच्याने मात्र जाईल तेवढा म्हणजे मापात. गुडघा वर क्रॉस होऊ द्या, बरगडीचा भाग छातीच्या खालच्या भागच्या फॅटला ताण बसेल या बाजूला ट्विस्ट केल्यावरती. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बऱ्याच वेळा काय होतं, व्यायाम करताना लक्षात येत नाही, लोक नुसती उपयोग नाही, नुसतं कॅलरीज भरून बॉडी गरम झाल्या घाम निघणार, पण प्रॉपर जसं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पुढच्या स्टेपला जाईल तो रिझल्ट आपल्याला चांगला येईल. लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. नवीन लोकांनी काळजी घ्यायची फक्त. आता नवीन लोकांनी एवढा जाऊ दे, जुन्या लोकांनी एवढा, मिडियम जुन्या, आणि जे जास्त दिवसाला व्यायाम करतात त्यांचा पाय वर येऊ दे, हात स्ट्रेट जाऊ दे, हात फोल्ड नको. हां, स्टार्ट. 1 2 हात स्ट्रेट, 3 पाय पण स्ट्रेट करायचा प्रयत्न करा. 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 जुन्या लोकांनी सात. चांगला पाय वर येऊ द्या, 8 फक्त खालचा पाय नऊ. उचलायचा नाही, 10. नाही तर खाली आपटलो. जास्त दम भरत असेल थोडा दीर्घ श्वास घ्यायचा, थोडंसं बेंड व्हायचं, नाकानं श्वास घ्यायचा, तोंडानं सोडायचा. सर्वांनी काळजी घ्या, ठीक आहे. थोडं घ्यायचं, पूर्ण जायचं, खाली जायला तेवढं, इथल्या पूर्ण भागाला ताण द्यायचा, परत वर यायचं. 2 खाली जाताना श्वास सोडायचा. 3 पाय स्ट्रेट ठेवा. 5 6 7 8 9 10. 10. ओके, खाली बसायचं आहे आता. मॅट अशी असू दे. इथं पण बरगड्याच्या खालचा, चेस्टच्या खालचा बरगड्यांचा भाग इथं ट्विस्ट आपण करतोय. जे आता पहिल्यांदा फक्त त्यांनी एवढंच करा, थोडे 15 दिवसाला 20 दिवसाला व्यायाम चालू करा, थोडा हात पुढे घ्या. हे बाकीच्यांनी पूर्ण हात स्ट्रेट जाईल तेवढं पूर्ण बाहेर लांब ट्विस्ट करायचं, समोरून हातील लांब जाईल, ठीक आहे. 20 काउंट करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पाण्याची बॉटल इथं ठेवायची समोर. हां, दोन्ही पाय एका बाजूला तिरकाव कमी. ओके. हां, नवीन लोकांनी फक्त घ्या, लगेच पाय टेकवा, लगेच पाय टेकवा. नवीन लोकांनी इकडं 7 इकडे 7 14 किंवा 5-5 केलं चालतंय. जरा 20-25 दिवस चालू आहेत त्यांनी लगेच फक्त स्पीडमध्ये. 1 हां, आता जुन्या लोकांनी थोडं पाय स्ट्रेट. ओके. हां, 1 2 पाय टेकवू नका शक्यतो, जमत नसेल तर ठीक आहे. 5 6 7 8 9 10 20 करायचे जुन्या लोकांनी. 9 मजा आली पाहिजे. व्हेरी गुड. 6 5 4 3 2 1. रिलॅक्स व्हायचं, रिलॅक्स बसायचं, दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचा सेट. जे नवीन लोक आहेत त्यांनी फक्त एवढंच पाय उचला, एवढंच. जे जरा जुने झाले त्यांनी थोडा पाय वर येऊ द्या, थोडा. आणि एकदम जुन्या लोकांनी बघा जाईल तेवढं हात पण पुढं आणि पाय पण वर, आणि गुडघ्यापासूनचा इथूनचा भाग मांडीचा संपूर्ण पाठीमागे ओढायचा आहे. हां, ओके. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. परत रिलॅक्स व्हायचं. दीर्घ श्वास नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडला तर चालतोय. फक्त पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं. व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. व्यायाम हा झालाच पाहिजे, व्यायामाला सुरुवात झालीच पाहिजे. ठीक आहे. हां, जे एकदम वयस्कर म्हणजे बऱ्यापैकी ज्यांना जमत नाही त्याने एक हात टेकायचा, एवढंच करायचं. नवीन लोकांनी पण असं केलं चालतंय. 15-20 दिवस झाले त्यांनी थोडा हात पायवर आणि बाकीच्यांनी हात हित असू दे, एवढा वर आलाच पाहिजे. ट्राय करा. व एकाला 10. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला जुन्या लोकांनी पण जास्त बर्डन घेऊन, प्रेशर घेऊन वर्कआउट करू नका. जसा जमतो तसा करा. कारण ह्या पण स्टेप थोड्याशा आपण ॲडव्हान्स आत्ता सांगायला चालू केले. ठीक आहे. हां, शक्यतो हातवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्यायामात फक्त आनंद घ्यायचा, कष्ट अजिबात करायचं नाही. मजा आली पाहिजे स्वतःला. ठीक आहे. तुम्ही जेवढा वेळ स्वतःला आनंदाने देणार तेवढं तुमचं शरीर तुमच्यासाठी चांगलं काम करणार. फक्त फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. ज्या लोकांना ह्या वर्कआउट जमत नाही त्यांनी काय गडबड करायचं नाही. जसं येईल तसं जुगाड करायचं, पण क्वालिटी जुगाड, की तो वेळ तो काउंट चुकवायचा नाही. आता मी पाय वर चांगलं करायला ना, काय करू नका, खाली जाऊ दे. पाय वर जात नाही काय अडचण, हात खाली घेऊन जावा, पण सुट्टी द्यायची नाही. आता बघा, नवीन लोकांनी फक्त पाय फोल्ड एवढंच. ठीक आहे. जुन्या लोकांनी नॉर्मल एवढं, मिडियम जुन्या 15-20, आणि आपल्या सगळ्या जुन्या जी रेग्युलर आता करतायत त्यांनी बघा पाय घेईल तेवढं वर. हां, 1 2 व्हेरी गुड. 3 मजा आली पाहिजे मस्तपैकी. 5 मला कमेंट करायची आहे आज कुणी किती व्यायाम केला. 7 उत्तर मी देत नसतो तरी पण लक्षात येऊन जात आहे की काय स्ट्रेंथ चालू आहे. 10. थांबायचं. आता आपण उलट्या दिशेने करणार आहोत. थोडासा ब्रेक. आता हे करताना फक्त आहाराकडे, दिवसभराकडे लक्ष द्या. तेलकट, गोड, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे, बाहेरच्या हॉटेलचे खाणे जास्तीत जास्त टाळा. आणि तुम्ही फक्त प्रयत्न करा की प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त खाण्याचा. ठीक आहे. आता उलट्या दिशेने आपण आता इकडून घेतलं, आता इकडून स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेस्ट घ्यायची. तुम्ही जेवढा वेळ स्वतःसाठी देणार तेवढा वेळ तुम्हाला दिवसभर शरीर चांगली साथ देणार. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, पुढचा वर्कआउट असेल त्यांना जमत, त्यांना नवीन आहे त्यांनी फक्त एवढं करा. बाकीचे जरा थोडेसे ओल्ड झालेत एवढंच करा. आणि जुन्या लोकांनी मात्र पूर्ण जुन्या दोन्ही पाय वर घ्यायचे. हां, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही स्वतःकडे बघण्याचा ज्या वेळेस प्रयत्न करणार तसं तुम्हाला कळत जाणार की मी हे केलं की मला फरक पडतोय, मी ते खाल्लं की फरक पडतोय, मी हे खाल्लं की मला त्रास होतोय. दुसरं कशाला कोण सांगत काय गरज आहे. तुम्ही फक्त स्वतःकडे वेळ द्या, स्वतःकडे लक्ष द्या. वन साईड एका अंगावरती झोपायचं आहे. हां, आता नवीन लोकांनी एवढंच करा, जुन्या लोकांनी एवढं नॉर्मल फोल्ड हे करू ना. बाकीच्यांनी बघा जे पूर्ण जुने झालेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुढची स्टेप असेल. ठीक आहे. जे नवीन आहेत त्यांनी फक्त एवढंच इथलं करा.
बाकीच्याने पाय अंतराळे ठेवायचे. ठीक आहे. असा पाय स्थिर नाही राहिला तर एकमेकात गुंतवून. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि अशा पद्धतीनं आजचा आपला 15 मिनिटाचा वर्कआउट झालेला आहे. मस्तपैकी तुम्ही पण वर्कआउट केला असणार आहे. तर आता मॅडम काहीतरी मध्येच पान काढणार आहे असं मला वाटायला लागलं त्यांच्याकडे बघून. बोला काय आता नवीन टार्गेट? 30 सेकंद वन साइड फ्लँक. ओके 30 सेकंद वन साईड फ्लँक. माझं हलवलं असं काय करायचं नाही. ओके असं बघतो सगळ्यांना. बाजूला उजवीकडे 30 आणि डावीकडे 30. ठीक आहे. 30 सेकंद उजव्या बाजूला 30 सेकंद डाव्या बाजूला करतोय आपण. कोणती बाजू सुरुवातीला घ्या. फक्त कसं व्हायचं आहे बघा. हां ह्याच्यावर स्ट्रेंथ कर. वन साईडला जर जमत नसेल असं तर पुढं हात टाका. नवीन लोकांनी नाही केलं तर चालतंय. बाकीच्यांनी स्ट्रेट ह्या बाजूला हे पडलं पाहिजे, ताण पडलं पाहिजे. 30 सेकंद स्टार्ट. जमलंच पाहिजे सगळ्यांना. नवीन लोकांनी करू नका. एका दिवशी बारीक व्हायला नको. हळूहळू बारीक होऊया. गडबड करायची नाही. फक्त 30 सेकंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला जमतंय. पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा. जमतंय, सोपं आहे, सगळं सोपं आहे. राहिले थोडं 3 सेकंद, 2 सेकंद आणि 1 सेकंद. स्टॉप. आता दुसरी बाजू. परत 30 सेकंदाचं करतोय आपण. ठीक आहे. हां जास्तीत जास्त स्ट्रेट व्हा. स्टार्ट. सॉरी थांबा टायमर लावायचं. हां स्टार्ट. काळजी घ्यायची नाही, काळजी करायची नाही. सातत्य ठेवायचं आहे तरच तुमचं वजन आणि पोट कमी होणार आहे. काळजी करून कुठली गोष्ट होत नसते. ॲक्शन नाही घेतली तर काही उपयोग नाही. त्यामुळं व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला 100% सुरुवात करा. सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहा. 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद आणि लास्ट 1 सेकंद. टायमर झालं 30 सेकंदाचं. अशा पद्धतीनं तुम्ही आज काय काय केलं, 100% केलं, किती टक्के केलं ते कमेंटमध्ये टाका. म्हणजे अजून मला पुढच्या लेवलचा वर्कआउट घ्यायचा आहे का त्याच लेवलवर चालायचं आपल्याला हे लक्षात येईल. नवीन लोकांनी पण टाकायचा मेसेज की पहिल्यांदा केलं काय काय टाकतात. त्यामुळे लक्षात येते. मग मला माहिती सांगता येते की नवीन लोकांनी कशासाठी मारायचा, किती स्टेप करायच्या. फक्त व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.